चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव सुस्मित पाटील ब्लॉग. ओपन कर. काय दाखव, ओपन कर. मस्त एक समोसा, एक वेफरची लेस आणि खमण ढोकळा आणि जिलेबी आणि सॉस आहे त्याच्यासोबत खायला. का आता नाश्ता केलास ना? मग नाश्ता केलास का? किती खाल्ला? 1-2 नाही 2 खाल्ला असतील तुम्ही. बाबा की साईनाथ महाराज की. जो काही जण चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालं आहे कोपरखिरणे गावामध्ये साईबाबांच्या पालखीला. कोणती पालखी आणि कशी निघणार आहे ते तुम्हाला दाखवायला. तर चला रेडी तर झालं आहे मस्तपैकी. नवीन गाडी घेऊन जायची होती तर हेल्मेट बसत नाही. ते काय विषय काय माहिती. त्याच्या डिक्कीचा स्पेस कमी आहे. आपली जातं गाडी घेऊन जा. तर आता पहिला गाडीत पुसतो. ही पुसली आणि आता ही पुसायची बाकी आहे. ही पुसून डायरेक्ट आता तिथं कोपरखिरणे गावातच घेतली. जस्ट लोकेशनवर पोचलं आहे. मस्त पूजा वगैरे अटकून झालेली आहे. आता थोड्याच वेळात आरती चालू आहे. तर सर्व मंडळी आता जमत आहेत बघू शकता. आणि साईबाबाचं मंदिर तिकडे आहे, दाखवतो तुम्हाला. हळूहळू करून सर्व मंडळी जमत आहे. आरतीची तयारी चालू आहे. Hare
लेट झालीस तू. लेट झाली सुलतान. मम्मी नाही आली. नाही मी येऊनच सर्व मंडळींचं आता दर्शन झालं आहे बघू शकता. आणि मस्त असं सेट बनवला आहे फॉगचा. म्हणजे आता इकडं फायरवर्क्स लावले म्हणजे आणि भारी एकदम अमेझिंग दिसणार आहे. पदयात्रेचा हे 5वं वर्ष. साईबाबांचा करिश्मा सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साईबाबांच्या करिश्माचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो आणि त्या भावनेतूनच ह्या जो पायी दिंडीची जी संकल्पना आहे ही त्या माध्यमातूनच त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मी माझ्या सर्व साई सेवक मंडळाच्या सदस्यांना या ठिकाणी विनंती करेन की आपण ज्या मंडळींना पदयात्रेच्या माध्यमातून आपण शिर्डीपर्यंत नेणार आहोत, मी बाबांच्याकडे प्रार्थना करेन की आपण माझ्या या सर्व साई भक्तांना कोपरखेड ते शिर्डी एकपर्यंत निर्विघ्नपणे कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये विघ्न न येता माझ्या सर्व साई भक्तांना शिर्डीपर्यंत पोहोचवावं आणि पुन्हा कोपरखेडपर्यंत त्या ठिकाणी आपण सुखरूपपणे आणावं अशी साईचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी माझ्या सर्व साई सेवक मंडळाला पुढील दिंडीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे मनशुद्ध संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र.
पालखी कोपरखेरणे गावातील प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे हनुमान मंदिर आणि त्याच मंदिरामध्ये मी उभा आहे आता सध्या. तर बघू शकता बाहेर सुद्धा बँड वाजतात. प्रतीक सेट नको मला. जस्ट पोहोचलोय आपण इकडे म्हणजे मोठ्या बाबांच्या घराजवळ आणि तिकडेच आपल्याला नाश्ता आहे समोसा. नाश्ता चालू आहे सर्वांचा. बँडवाले सुद्धा थांबले आहेत मस्त पैकी. थांब 2 मिनिटं. पोहोचलोय आम्ही आता मोठ्या बाबांच्या घराजवळ. मस्त पैकी मोठ्या बाबा आहे बघा दाखवतो. मोठे बाबा आले बाहेर. बघ मोठे बाबा. हा आले आली आली आली. मग देशील कधी मला तू? फोन कर मला. मी येईन नाही आला. माणसाला फोन करेन. हा
पोचलो आहे आम्ही रांजणदेवी मंदिरामध्ये. आता पालखीसुद्धा तिथेच घेऊन आले, समोर बघू शकता. तर चला पहिला आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून येऊ, पालखी येईलच तो पण तुम्हाला दाखवेनच. बघू शकता आता पालखीसुद्धा आल्या. आता रांजणदेवी मंदिरामध्ये जायला तर पूर्ण पालखी अशी मंदिराभोवती गोल फिरून येईल आणि मग देवीचं आपलं रांजणदेवी आईचं दर्शन घेतील. अशी मागून जाईल आणि मग इकडे येऊन दर्शन घेईल. तर पालखी आता मंदिरामध्ये. जय साई बाबा की. इकडे रेडी. ओम साई जय साई. काही जस्ट पोहोचले. आता नेक्स्ट मंदिर म्हणजे रानादेवी मंदिरामध्ये. आता इथं सुद्धा आपल्या पालखी आता पोहोचलो. जस्ट आपण रानादेवी माता मंदिरामध्ये. पालखी इथं भेट घेऊन पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे. आता बॅकग्राऊंडला बँड वाजतात म्हणून काही बोलायला तेवढंच
जमत नाही, कारण की तेवढा जोरजोरात रोकावं लागतं, तेव्हा आवाज येईल तुम्हाला. मस्तपैकी सर्व मंडळी आले पालखीमध्ये. आणि हो भाऊ सुद्धा आपला ब्लॉगर आहे, तर त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलचं नाव काय आहे तो मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो. हा आपला भाऊ आहे, त्याचा पण चॅनल आहे यूट्यूबला. आणि तुझ्या चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव सुस्मित पाटील ब्लॉग्स आहे. सुस्मित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा. तुझ्या चॅनलचं नाव काय आहे? वेगवेगळे चॅनल विचारतो. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. आणि चालवी आणि चालू ब्लॉग्सला सबस्क्राईब करा काही. पालखी आता मंदिरामध्ये आलेले बघू शकता. बँडचा आवाज येतो म्हणून तेवढा ओरडावं लागतं, दुसरा काहीच नाही. पालखी मस्तपैकी दर्शन घेईल. जय पालखी निघाली आता मंदिरातून बाहेर. आता पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे. बघू आता नाश्ता कुठं आहे? घनसोलीला नाश्ता आहे. तर आपण आता घनसोली नोड पर्यंत जाऊ किंवा त्याच्या आधी सुद्धा असेल. तर चला. ओपन कर काय दाखव. ओपन कर. मस्त एक समोसा, एक वेफरची लेस आणि खमण ढोकळा आणि जिलेबी आणि सॉस आहे त्याच्यासोबत खायला. का आता आता सर्व गावातील महिला मंडळ आल्यात सर्व फोटो काढायसाठी. काल सुद्धा एक पालखी गेली, आज सुद्धा चालले. इथं नाश्ता आहे, समोरच नाश्ता करतायत सर्व मंडळी आणि बँडवाले सुद्धा थांबले. नाश्ता करून आता आलो आपण जुन्या तलावाजवळ. आता बंद झाला, आता बाहेरच्या बाजूला तलाव आहे, दुसऱ्या बाजूला. आपण आता तलावाजवळ पंकज मामांच्या घरावर म्हणजे भीमा निवास बाबा. तर बघू शकता मामांची सर्व फॅमिली उतरले आता दर्शनासाठी. जागा नाही राहणार आपल्या बॅनरला. शूटिंग आहे मस्त. पिशवी काय
किती काय चालन चाललीस हा पप्पा कुठे आहे हा चालन गेला पप्पा कामाला गेला गाईत जस्ट पोचलाय आपण घनसोली नोड येते तर पालखी आता घनसोली नोड अशी फिरून जाईल इकडे सुद्धा नाश्ता ठेवलेला आहे आपल्याला तर दाखवतो तुम्हाला पण घनसोली नोडपर्यंत जाणार आहोत आणि इकडे पोलीस आहेत ना पण सर्वजण हेल्मेट घालून जातात फाईन लागेल याच कारणास्तव बघा आपली निशाणी सुद्धा आलेली आहे समोर आणि रस्त्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे जरा स्लो आहे आणि सिग्नल सुद्धा आहे समोरच आहे त्याच्यामुळे आणि मगाशी बँड बंद केले आता DJ चालू केले गाव रणादेवी मंदिरापर्यंतच बँड होते त्याच्यानंतर मी आलेलो पेट्रोल टाकायला मस्तपैकी पेट्रोल टाकल्याने मग गाडीवरच आहे आता पोचलोय मस्त नाश्त्याच्या हॉलवर तिकडून मिळतोय बघा निशाण समोरच आणि इकडेच नाश्ता आहे आजचा आणि इथून मग पालखी निघूल अशी मेन रोडला जुना बेलापूर ठाणे हायवेला मग ती खारीगावला जाईल दुपारच्या जेवणासाठी चला तोपर्यंत वाट बघतोय आणि मग इथून आपल्याला जायचं बँकेमध्ये ICICI बँकेमध्ये आपला iMobile ॲप काम नाही करत त्याच कामानिमित्त इथून जवळच आहे मागच्या बाजूने तर तिकडे सुद्धा जाऊ पहिला आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं का नाश्ता काय नाश्त्याला वडापावच बघू शकता पालखी सुद्धा आलेली आहे मस्तपैकी आणि नाश्त्याला काहीतरी वडापाव आहे तर आपण पण नाश्ता करून घेऊ बरोबर तू थांब तुझे घेतोय मी तू थांब तुझ्यासाठी आलो मी आहे माझ्यासाठी आले त्यांची मुलाखत जे सगळे पाहिजे तुला सांग आता सांग काय पाहिजे सांग ना तू नाश्ता केलास का हा नाश्ता केलास ना मग नाश्ता केलास का किती खाल्ला 1-2 नाही 2 खाल्ला असतील तुम्ही बघू शकता सर्वजण दर्शन घेतात पालखीचं आणि पालखी आता इथून पुढे प्रस्थान होणार आहे फक्त नाश्ता करतात सर्व मंडळी किंवा आई सुद्धा इथं नाश्ता करते केलास नाश्ता चला पालखी उचलायची तयारी झालेली आहे जा तू पण जा बघू शकता संपूर्ण फॅमिली उभी राहिलेली आहे चला उचला आता मिशनवाले निघाले समोर मस्तपैकी आता आमचा पंकज मामा आले तो सुद्धा पालखी उचलतोय पालखी उचलून आता इथून अंडरग्राऊंड डायरेक्ट जुना बेलापूर ठाणे हायवेला निघेल पालखी आणि मग पुढच्या प्रस्थानाला डायरेक्ट खारीगाव येतं तर आपण जाऊ आता बँकेमध्ये चल 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 किती भरले पाहिजे काय देतोस तू खावाला नाश्ता नको खाला मी नाश्ता नाही काय द्यावचं असेल तर पार्सल नको मला नको मला मला जेवण पाहिजे जेवायला बोलाव
सगळ्या जणी जमल्या आता फोटो काढायसाठी. आत्या आहे आत्या सगळ्या जणी. जय बाबा की, साईनाथ महाराज की, ओम साई, ओम साई. मामा जाणार आहे ना, जाणार आहे ना, चालत चालल्यास मी येऊ सोडायला. जस्ट पोचलोय, मस्त फ्रेश वगैरे झाला. अवतार एकदम विचित्र झालं. तर बँकेमध्ये गेलो, बँकेचं काम पुन्हा काम झालं नाही. आता ते बोलतात ATM मध्ये जाऊन जरा ते काय आहे ते प्रोसेस करावं लागेल. आता जायलाच लागेल ATM मध्ये, म्हणजे आता संध्याकाळपर्यंत जाईनच मी. आणि कोणाची मुलाखत वगैरे काही घेतली नाही. जेवढा शूट करायचा मला करायचं तर केला मी. ऊन पण तेवढाच कडक लागत होता, डेंजर एकदम. आणि आताचं ऊन एकदम डेंजर आहे. आता त्यांची वस्ती आहे खारीगाव ठिकाणी, म्हणजे दुपारचा जेवणाचा हॉल्ट. त्याच्यानंतर मग पुढे प्रस्थान करणार आहेत. तर तुम्हाला दाखवता नाही आला, घनसोली गावापर्यंत दाखवलं मी. तर ब्रिज क्रॉस करून मग ते पुढे निघाले सुद्धा तेव्हाच. आणि त्याच्यानंतर मग बँकेमध्ये जाऊन आलो. चला तर आजचा जर साईबाबाच्या पालखीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.